कोकण रेल्वे संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी पाहूया। कोकण रेल्वे महामंडळाचा भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। भविष्यातील प्रकल्पांसाठी आणि आवश्यक निधीच्या तुटवड्याचं संकट सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचं भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण केलं जाणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान परिषदेत सांगितलं। कोकण रेल्वे महामंडळासंदर्भात विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला मुख्यमंत्री फडणवीस उत्तर दिलं। कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या 4 राज्यांच्या सहकार्याने झाली होती। लँडस्लाइड प्रतिबंधक अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज असतील, या सगळ्या गोष्टी करण्याकरता जो काही त्या ठिकाणी निधी लागतो तो काही या महामंडळाकडे उपलब्ध नाही। या महामंडळाचं रेल्वेमध्ये विलीनीकरण केलं तर रेल्वे विभाग त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करू शकेल। आपल्या सोबतची जी उरलेली 3 राज्य आहेत, केरळ आहे, कर्नाटक आहे आणि गोवा आहे, या तिन्ही राज्यांनी याकरता संमती दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।